कृष्णा, सर्वांचं स्वागत आहे श्रीमद भागवत क्लासमध्ये। आजचा स्कंद आहे 8, अध्याय क्रमांक 9 आणि श्लोक क्रमांक आहे 7, 8 आणि 9। जय राधा माधव कुंज बिहारी, गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, यशोदानंदन ब्रज जनरंजन, यशोदानंदन ब्रज जनरंजन, यमुना तीरावनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय राधा गोपीनाथ राधा गोपीनाथ राधे, जय गौरनिताय गौरनिताय गौरनिताय, जय गौरनिताय, जय जय प्रभुपाद 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 प्रभुपाद। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्ण। स्कंद 8, अध्याय क्रमांक आहे 9, श्लोक 7। वयं कश्यपदायदा भ्रातरकृतपुरुषा, विभजस्व यथा नान्यं नैव भेदो यथा भवेत्। वयं कश्यपदायदा भ्रातरकृतपुरुषाः, विभजस्व यथा नान्यं नैव भेदो यथा भवेत्। भाषांतर। देव दानव असे आम्ही सर्वजण कश्यपांचे पुत्र असून परस्परांचे भाऊ आहोत। सध्या मात्र परस्परांशी वैमनस्य करून आमची व्यक्तिगत शक्ती प्रकट करीत आहोत। तू आमच्यातील कलह संपुष्टात आणून सर्वांनाच समप्रमाणात अमृताची वाटणी करून दे। श्लोक नंबर 8। इति उपामंत्रितः
दैत्ये मायायोषितवपुहरि प्रहस्य रुचिर अपांगे निरीक्षण इदम अब्रवीत. श्लोक क्रमांक 8 भाषांतर. या प्रेमाने दैत्यांनी विनंती केल्यानंतर सुंदर युवतीचे रूप प्रकट करणारे पूर्ण पुरुषोत्तम भगवान किंचित हास्य करून मनोहर नेत्र कटाक्षांनी त्यांच्याकडे पाहत उत्तर देऊ लागले. 7 आणि 8 नंबर श्लोकला तात्पर्य नाहीये. आता श्लोक क्रमांक 9 बघूया. श्री भगवान उवाच कथं कश्यपदायदा पुंश्रलाममयि संगता विश्वासं पंडितो जातु कामिनीषु न यातिहि. भाषांतर. मोहिनी रूप धारण केलेले पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणाले, हे कश्यप पुत्र हो, माझ्यासारख्या व्याभिचारिणी स्त्रीवर तुमची इतकी श्रद्धा कशी काय? ज्ञानी मनुष्य कधीही स्त्रीवर विश्वास ठेवीत नाही. तात्पर्य श्रील प्रभुपाद द्वारा. प्रसिद्ध राजकारणपटू आणि नीतिज्ञ चाणक्य पंडितांचे असे मत आहे की विश्वासो नैव कर्तव्य स्त्रीषु राजकुलेषु च. व्यक्तीने स्त्रीवर अथवा राजकारणी मनुष्यावर कधीही विश्वास ठेवू नये. स्त्री वेशातील पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांनी असुरांना एका स्त्रीवर एवढी श्रद्धा ठेवण्यासंबंधी सावध केले, कारण त्यांची फसवणूक करण्याकरिताच ते एक रूपवान स्त्रीच्या वेशात त्यांच्या समोर उभे होते. आपण कोणत्या कारणासाठी प्रकट झाला आहो हे ते अप्रत्यक्षपणे उद्घाटित करून ती कश्यपांच्या पुत्रांना म्हणते. हे कसे काय घडत आहे? तुम्ही सर्वजण एक महान ऋषीचे पुत्र असूनही इकडे तिकडे फिरणाऱ्या एक व्याभिचारिणी स्त्रीवर एवढी श्रद्धा दाखवित आहात. माझ्यासारख्या स्त्रीला पित्याचे किंवा पतीचेही संरक्षण नाही. एकूण स्त्रियांवर विश्वास ठेवता कामा नये. मग गावभर फिरणाऱ्या वैश्येविषयी तर काय सांगायला नको. या श्लोकातील कामिनी हा शब्द महत्वपूर्ण आहे. स्त्री विशेष करून सुंदर युवती पुरुषातील सुप्त काम वासना प्रदीप्त करतात. म्हणून मनुसंहितेनुसार प्रत्येक स्त्रीला पिता, पती अथवा प्रौढ पुत्रांनी संरक्षण दिले पाहिजे. या संरक्षणाविना स्त्रियांचे शोषण होऊ शकते. खरोखर स्त्रियांना पुरुषांनी शोषण केलेले आवडते देखील. आणि एकदाचे एका स्त्रीचे पुरुषाने शोषण केले की ती एक सामान्य वैश्य होऊन जाते. मोहिनी मूर्तीचे रूप धारण केलेल्या पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांनी या तथ्याचे स्पष्टीकरण केले. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश श्रीरूपं साग्रजातं सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश. नमः ओं विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नाम्ने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद
श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर या 3 श्लोकांपैकी जो तिसरा श्लोक आहे त्या श्लोकमध्ये तात्पर्य दिलेले आहे. आणि हे श्लोक जे आहे 7 आणि 8 हा श्लोक दैत्य असुर जे आहेत तर ते असुर मोहिनी रूप धारण केलेल्या भगवंतांना उद्देशून म्हणताय. ते सांगताय की आम्ही देव आणि दानव हे दोघेही कोणाचे पुत्र आहोत तर कश्यपाचे पुत्र आहोत. पण सध्या आमच्यामध्ये एक भांडण आहे, वैमनस्य आहे. आणि तू हे अमृत जे समुद्र मंथनातून निघाले आहे ते अमृत आम्हाला देऊन, सर्वांना देऊन समप्रमाणात त्याचं वाटप करून तो आमच्यातील जो कलह आहे, आमच्यातील जे भांडण आहे तर ते तू दूर कर, असे दानव मोहिनी रूप धारण केलेल्या भगवंतांना इथे म्हणतायत. तात्पर्यामध्ये प्रभुपाद म्हणतात की एवढा विश्वास त्यांनी हे मोहिनी रूप वरती त्यांनी दाखवला दैत्यांनी, त्यावरती भगवंत हे आश्चर्यचकित झालेले होते. आणि ते म्हणतात सुद्धा की हे कसे काय घडले की व्यक्तीने चाणक्य पंडित जे आहेत तर ते चाणक्य पंडित आपल्या चाणक्य नीतीमध्ये सांगतात की व्यक्तीने राजकारणी मनुष्य आणि कुठल्या स्त्रीवर कधी मनुष्याने विश्वास ठेवू नये असं चाणक्य नीतीमध्ये सांगतात. त्यावरती प्रभुपाद इथे पुढे तात्पर्यामध्ये सांगतात की स्त्री जी आहे, स्त्री ही नेहमी कुठल्या ना कुठल्या व्यक्तीच्या संरक्षणाखाली असायला पाहिजे. सुरुवातीला स्त्री ही लग्न होईपर्यंत पित्याच्या संरक्षणाखाली, नंतर पतीच्या आणि पुढे प्रौढ अवस्थेत पुत्राच्या संरक्षणाखाली स्त्रीने राहिली पाहिजे. प्रभुपाद इथे पुढे म्हणतात की संरक्षणाविना स्त्रीचे जे स्त्री शोषण होऊ शकते आणि त्यामुळे स्त्री जी आहे कुठल्या ना कुठल्या पुरुषाच्या त्यांनी संरक्षणाखाली राहायला हवे. तर इथे बघतो आपण देव आणि दानव ही जे आहे तर त्यांनी समुद्र मंथन केले आणि समुद्र मंथनातून अनेक वस्तू ह्या ज्या आहेत त्या प्राप्त झाल्यात आणि त्या वस्तू त्यांनी समप्रमाणामध्ये देव आणि दानव यांनी समप्रमाणामध्ये त्या वाटून घेतल्यात. त्यांच्या गुणानुसार त्यांनी त्या वस्तू ज्या आहेत त्या वाटल्यात. नंतर ज्यासाठी हे सर्व समुद्र मंथन करण्यात आले ते अमृत ज्या वेळेला बाहेर निघाले त्यावेळेला ते अमृत घेऊन मोहिनी रूप धारण केलेल्या साक्षात भगवंत जे आहे तर ते तिथे प्रकट होतात. आणि ते अमृत जे आहे तर ते धन्वंतरी समुद्र मंथनातून बाहेर काढतात आणि त्यांच्या हातातून हिसकावून नंतर हे अमृत दैत्य जे आहे ते घेऊन पळत असतात. त्यावेळेला मोहिनी रूप धारण केलेले भगवंत जे आहे ते त्यांच्याकडनं तो कलश, अमृताचा जो कलश आहे तर तो कलश त्यांच्या हातातून घेतात आणि त्यांच्यावरती एक प्रकारची मोहिनी ते टाकतात. आणि त्यानंतर दैत्य हे जे आहे तर त्या मोहिनी रूपी हे विष्णूचे जे आहे तर ते सर्व काही ऐकायला तयार असतात.
तर हे आपण बघतो की देव आणि दानव यांच्यामध्ये फरक हाच आहे की दानव म्हणजे भगवंताचं जे कार्य आहे त्यामध्ये ते नेहमी अडथळा निर्माण करणारे जे आहेत त्यांना दानव म्हटलं जातं आणि भगवंताचे कार्याला मदत करणारे जे आहेत ते देव असतात. तर दानव हे अमृत प्राप्त करून एक त्यांना वैभवशाली जीवन आणि जगायचं असतं. आपण बघतो की भौतिक जगामध्ये प्रत्येक जण जे आहे तर ते आनंदाची इच्छा करत असतात, कारण स्वभावतःच आपला स्वभाव जो आहे तर तो आनंदमय आहे. सच्चित आनंद आपला स्वभाव कसा आहे, आपण सच्चित आणि आनंदमय आहे आणि एक जीवात्मा म्हणून आपण स्वभावतःच आनंदमय. परंतु आपलं हे स्थूल शरीर जे आहे तर ते कशाने बनलं आहे, भूमी रापो नलो वायू खम मन बुद्धी रेवच. तर हे स्थूल शरीर हे 5 तत्वांनी बनलेले आहे, पृथ्वी, अग्नी, वायू, आकाश आणि जल. आणि सूक्ष्म शरीर जे आहे तर ते मन, बुद्धी आणि अहंकार ह्या 3 घटकांनी बनलेले आहे. आणि आत्मा जो आहे तर तो आत्मा यामध्ये हा वास करतो. आणि ज्या वेळेला इंद्रिय तृप्ती ही जी आहे इंद्रिय तृप्ती करतात त्यावेळेला भौतिक जगामध्ये केवळ आनंद मिळवण्यासाठी आपण बघतो की प्रत्येक जण जे आहे तर ते कठोर परिश्रम करत आहे. काही लोक संतुष्ट आनंदी होण्याचा प्रयत्न करतात आणि काही लोक तो आनंद जो आहे तर तो कला, काव्य किंवा वेगवेगळ्या माध्यमातून तो आनंद प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. परंतु स्थूल आणि सूक्ष्म इंद्रिय तृप्ती ही त्यांना खरा आनंद जे आहे तर ते देऊ शकत नाही, कारण खरा आनंद जे आहे तर ते आत्म्याशी संबंधित आहे. आणि संपूर्ण जगभर लोक जे आहे तर ते शरीर सुखासाठी, इंद्रिय तृप्तीसाठी प्रयत्न करीत आहेत, तरीही ते आनंदी नाहीत. ते आनंदी होऊ शकत नाहीत, कारण आनंदाचे मूलभूत तत्व जे आहे तर ते जाणत नाही की आनंदाचं मूलभूत तत्व काय आहे. जसं आपलं काही वस्तू हरवली असेल, ती वस्तू जर एखाद्या रूम मध्ये हरवली आहे आणि आपण बाहेर बगीच्यामध्ये ती सापडतोय तर ती आपल्याला कधीच मिळणार नाही. त्याचप्रमाणे आनंद जो आहे तर तो आनंद शास्त्रामध्ये सांगितलं आहे की भगवंताचं जी भक्ती आहे, आत्म्याला पोषण जे आपण करतो, भगवत कथा, भगवत श्रवण, भगवत नाम आणि भगवंताच्या भक्तामध्ये येऊन सेवा जे करतो त्यावेळेला जो आनंद प्राप्त होतो तो आनंद जो आहे तर तो खरा आनंद आहे. आणि बाकी आपण बघतो की या भौतिक जगातील जो आनंद आहे तर तो आनंद हा जे आहे तर ते आपल्याला आत्म्याला जो आहे तर तो संतुष्ट करू शकत नाही. आपण बघतो की समजा आपल्याकडं जे आहे एखादा कुठला शर्ट आहे आणि तो शर्ट आपण इतरांना दाखवतो, त्याची इस्त्री ते करून तो ठेवतो, पण तो आपण घालत नाही. तर तुम्ही कधीच ते जे आहे शरीररूपी, त्याचप्रमाणे आता शरीररूपी शर्ट जे आहे तर ते आनंद मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु ते कधीही शक्य नाही. आत्माला संतुष्ट केले तरच खरा आनंद जो आहे तर तो आपल्याला अनुभवता येतो. समजा एखाद्याकडे एक पिंजरा आहे आणि त्या पिंजऱ्यामध्ये पक्षी आहे, पण तो पक्षीची काळजी न घेता त्या पिंजऱ्याची काळजी घेतोय. त्या पिंजऱ्याला रोज स्वच्छ करतो, त्याला सोन्याचा मलमाने त्याला कलर करतो आणि जो पक्षी आतमध्ये आहे त्या पक्षीला तो काहीच खायला देत नाही. तर त्या पक्षीचं काय होईल, तो पक्षी जो आहे
तर तो पक्षी त्याच्यामध्ये काही शक्ती राहणार नाही आणि तो पक्षी मृत होऊ शकतो. त्याचप्रमाणे हे भौतिक शरीर जे आहे तर ते भौतिक शरीर म्हणजे आत्म्यासाठी एक पिंजरा आहे आणि आपण केवळ शरीराचीच काळजी घेतली तर आत्मा हा जो आहे तर तो कधीच सुखी होणार नाही. त्यामुळे आध्यात्मिक ज्ञानाची सुरुवात म्हणजे आत्मा हा मन आणि शरीरामध्ये बद्ध झालेला आहे आणि शारीरिक सुख आणि मानसिक समाधान जे आहे देखील आत्म्याला खरा आनंद देऊ शकत नाही हे जाणून घेणे आहे. मग हा आत्मा जो आहे तर तो कधी सुखी होईल? श्रीमद भागवताच्या श्लोकामध्ये सांगितले आहे की परम धर्मानुसार जीवन व्यतीत केल्यानेच आत्मा जो आहे तर तो आनंद होईल. धर्म म्हणजे काय? ज्यामुळे जीव आपले अस्तित्व जे आहे धारण करतो. म्हणजे जीवाचा अविभाज्य गुणधर्म, प्रत्येक वस्तूचा एक अविभाज्य जे आहे तर ते गुण आहे. जसं की मिरचीचा अविभाज्य गुण काय आहे? तिखटपणा. जर आपण मिरची घ्यायला गेलो आणि ती मिरची जर त्याच्यामध्ये तिखटपणा नाही तर ते आपण घेऊ का? नाही. तर मिरचीचा गुणधर्म आहे तिखटपणा. तसंच साखर जे आहे, साखरेचा गुण काय आहे? गोड असणे. तेव्हा आत्म्याचा धर्म काय आहे? मग आत्म्याचा धर्म, जेव्हा आत्मा भौतिक प्रवृत्तीमध्ये बद्ध होतो तेव्हा शरीराशी मिथ्या तादात्म्य केल्यामुळे तो कृत्रिम धर्माचा स्वीकार जो आहे तर तो करतो. आपण बघतो की इथे भौतिक जगतामध्ये प्रत्येक जण जे आहे स्वतःला हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन ज्या कुटुंबामध्ये ते जन्म घेतलेले आहे त्या कुटुंबामध्ये तो धर्म आहे असं आपण म्हणतो. परंतु आत्मा ही मनुष्याची खरी ओळख आहे. जसं शास्त्रामध्ये सांगितलं आहे की अहम ब्रह्मास्मी, मी म्हणजे काय आहे? आत्मा आहे. जेव्हा आपण आध्यात्मिक जाणीवेच्या स्तरावर येतो तेव्हा आपल्याला हा अविभाज्य गुणधर्म जो आहे तो स्पष्टपणे समजतो. सवय पुंसा परो धर्मो येतो बक्षी भक्ती अधोक्षजे. म्हणजे आत्म्याचा खरा धर्म काय आहे? आत्म्याचा खरा धर्म भगवंताची भक्तिमय सेवा करणे हा आहे. तो आपला अविभाज्य गुणधर्म आहे. प्रत्येक जण हा जो आहे तर तो काही ना काही प्रत्येकाची कुठल्या ना कुठल्या प्रकारे जे आहे तर ते सेवा करतो. कोणी आपल्या कुटुंबाची, कोणी आपल्या समाजाची आणि कोणी आपल्या देशाची, अशा वेगवेगळ्या प्रकारे प्रत्येक जण जो आहे तर तो काही ना काही त्याच्यामध्ये सेवाभाव आहे. कारण मूळ जे आहे तर ते सेवा करणं हे आहे. परंतु आपण एक दिशा जी आहे तर ती योग्य दिशा जी आहे तर तिच्यापासून भरकटलेलो आहे. आपण सेवा करतोय पण कोणाची सेवा करतोय हे आपल्याला, कोणाची सेवा करायला पाहिजे हे आपल्याला माहित नाही. आपण ते अज्ञानी आहोत त्याबद्दल. तर आपण जर भगवंताची सेवा केली तर बाकी सर्व घटक जे आहे तर ते सर्व घटक हे आनंदी होऊ शकतात. हे आपल्याला तेवढा विश्वास नसल्यामुळं आपण त्यावरती आपली तेवढी श्रद्धा नाही. आपण बघतो की अधोक्षज जे आहे तर ते एक भगवंताचं नाव आहे आणि त्याचा अर्थ आहे की जे इंद्रियाच्या आकलनाने मिळालेल्या ज्ञानाद्वारा त्यांना जाणण्याच्या सर्व प्रयत्नावरती ते मात करू शकतात. मग परमेश्वर कोण आहे या प्रश्नावर जर संशोधन केले तर आपल्याला भरपूर ज्ञान देणारे मिळतील. पण अधोक्षज म्हणजे तुम्ही परमेश्वर जे आहे तर ते महान आहे, परंतु ते किती महान आहे? आपण जे आहे आपण बघतो की आपण आणि भगवंत आणि आपल्यामध्ये जे गुण आहे तर ते गुण साम्य आहे. पण भगवंतामध्ये ते सर्व गुण जे आहेत तर ते विभू आहेत.
आणि आपल्यामध्ये अणु अणु स्वरूपात आहे. आपल्यामध्ये ते गुण जे आहेत तर ते कसे आहेत, ते खूप कमी आहे. पण भगवंतामध्ये ते सर्व गुण जे आहेत तर ते गुण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. वेगवेगळे जे आहे तर ते योग पद्धती आहेत, परंतु भक्ती योग जो आहे तर तो भक्ती योग हा सर्वात श्रेष्ठ जे आहे तर ते सांगितला जातो. कारण हा भक्तियोग कसा आहे, भक्तियोग हा 2000 च्या नोटेप्रमाणे आहे, ज्यामध्ये 500, 100, 50 आणि सर्व नोटा ज्या आहेत तर ते समाविष्ट आहे. अशा प्रकारे भक्ती योगामध्ये जसं कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग या सर्वांमध्ये जो लाभ मिळतो तर तो सगळा लाभ त्यामध्ये समाविष्ट आहे. इतकेच नाही तर भगवंताच्या प्रेमपूर्ण कृपेमुळे भक्ती योगाला जे आहे वैकुंठाची प्राप्ती होऊ शकते. जसं भगवद्गीतेमध्ये सांगितलंय की नेहाभिक्रमनाशोस्ते प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमपि अस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. जर आपण कुठले भगवंताप्रती आपण काही कार्य करतो, भगवंताचं नामस्मरण, भगवंताचे गुण लीला, रूप गुण लीला आणि भक्तिमय कार्य करतो, त्यावेळेला आपले जे आहे तर ते मोठमोठ्या संकटापासून आपले संरक्षण होते. पण भौतिक कार्य जे आहे तर ते भौतिक कार्य जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या कार्य केल्याचा काही लाभ मिळत नाही. ज्या वेळेला ते पूर्ण होईल त्यावेळेला आणि त्याचं फळ मिळेल त्यावेळेला त्याचा लाभ होतो. पण भक्तिमय जीवनामध्ये आपण जरी आपलं काही कारणामुळे पतन जे आहे तर ते झालं तर भक्ती ही जी आहे तर ती पूर्णपणे त्याचा नाश होत नाही. भक्ती केल्याचा जो आहे ते पूर्णपणे नाश होत नाही. ती भक्ती जी आहे तर ती नंतर काही काळानंतर परत सुरू केल्यावर त्याच्या पुढे ती सुरू होते. नाहीतर पुढच्या जन्मामध्ये आपल्याला जे आहे पुढील जन्म जो आहे तर तो एक संस्कारी कुटुंबामध्ये मिळतो, ज्यामुळे आपण भक्ती जे आहे ते भक्ती करण्यासाठी एक योग्य वातावरण जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होते. म्हणून अशा प्रकारे एका भक्ताला या जगात तसेच आध्यात्मिक जगामध्ये दोन्हीकडे लाभच लाभ मिळतो. आणि भक्तीविना इतर योग पद्धती ज्या आहेत तर त्या आपल्या साधकांना वैकुंठात घेऊन जाऊ शकत नाही. जसं बाकीचं जे आहे ध्यान योग आहे आणि कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे, तर ते पूर्णपणे त्याच्यामध्ये सिद्धी प्राप्त केल्यानंतर जे आहे जो लाभ मिळतो तो फार विरळ लोकांना तो लाभ मिळतो. पण भक्तिमय जीवनामध्ये जे आहे तर ते परिपूर्णता ही जी आहे तर ते थोडा परिश्रमामध्ये मिळू शकते. भक्ती एकाच जीवनामध्ये किंवा अगदी क्षणभरात देखील ती प्राप्त होऊ शकते. आणि जसं खटवांग महाराजांचं उदाहरण येतं की खटवांग महाराज जे आहे जेव्हा त्यांना शेवटचा क्षण शिल्लक उरला आहे असं ज्या वेळेला त्यांना समजतं त्यावेळेला ते लगेच भगवंताचा आश्रय घेतात आणि भगवंताचा आश्रय घेतल्यानंतर ते भगवत धामामध्ये परत जातात. तसंच त्या शास्त्रात सांगितले आहे की भगवंताचे चरण कमल जे आहे ते अभय आणि अमृत म्हणजे आपल्याला जे आहे तर ते भीती आपल्यातली दूर होते आणि अमृतमय अनुभव जो आहे तर तो भगवंताच्या चरण कमळांना आपण स्वीकार केल्याने तो अनुभव हा जो आहे तर तो आपल्याला प्राप्त होतो.
आपण जे आहे आपले जे कर्म आहे तर ते अनासक्त होऊन आपण केले पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे कर्म जे शास्त्रामध्ये सांगण्यात आले की कर्म, अकर्म, विकर्म. जसं जे अकर्म म्हणजे भगवंताच्या संतुष्टीसाठी जे केले जातं त्याला अकर्म म्हणतात. आपण बघतो की शास्त्रामध्ये भगवंताची भक्ती करून अनेक जे आहे अनेक लोक, अनेक भक्त जे आहेत ते बनलेले आहेत. जसं एक मृगारी एक क्रूर शिकारी होता आणि तो काय करायचा की आपली जी शिकार आहे तर ते शिकार त्याला अर्धवट मारायचा, पूर्णपणेही मारत नव्हता, त्याला अर्धवट मारायचा. आणि अर्धवट मारल्यामुळे ते जे शिकार जे प्राणी आहे तर ते प्राणी त्यांना खूप जे आहे तर ते त्रास व्हायचा. पण ज्या वेळेला ते नारद मुनीच्या संपर्कामध्ये आले आणि नारद मुनींनी त्यांना उपदेश केला आणि त्यांनी तुलसी महाराणी आणि भगवत नामाचा आश्रय स्वीकार केला, त्यावेळेला तो मृगारी जे आहे त्याचं पूर्ण जीवन जे आहे तर ते बदलून गेलं. त्याचप्रमाणे आपण बघतो की ध्रुव महाराज हे जे आहे तर ते एक मोठे राज्य जे आहे प्राप्त होईल या आशेने ते योग करण्यासाठी, तपस्या करण्यासाठी जंगलामध्ये गेले होते. पण ज्या वेळेला त्यांनी भगवत दर्शन प्राप्त केले त्यावेळेला हे सर्व त्यांना तुच्छ वाटले. हे बाकीचे सर्व जे राज्य प्राप्ती करण्यासाठी ते जात होते तर ते त्यांना एक फार छोट्या दर्जाचं वाटलं. तसंच आपण बघतो की गजेंद्र हत्ती याला सुद्धा भगवंताची कृपा जी आहे तर ती प्राप्त होते. कारण आधीच्या या जन्मामध्ये गजेंद्र हत्ती जो आहे तर तो इंद्र तृप्त राजा होता आणि तो राजाने आपलं सर्व राज्य आणि ऐश्वर्य जे आहे तर ते त्यागून भगवंत प्राप्तीसाठी त्यांनी प्रयत्न केला. पण काही कारणास्तव परिपूर्णता त्याला प्राप्त नाही झाली आणि पुढील जन्म जो आहे तर तो पुढील जन्म त्यांना गजेंद्र हत्तीच्या रूपामध्ये प्राप्त झाला. आणि ज्या वेळेला मगर रूपी काळाने हत्तीचा प्राण घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला त्या हत्तीने त्या सरोवरातील जो कमळ आहे ते कमळ भगवंतांना अर्पण केले आणि तो प्रार्थना जे आहे भगवंताला प्रार्थना गाऊ लागला. आणि त्याच क्षणामध्ये भगवंत तिथे गरुडावरती आरूढ होऊन तिथे आले आणि आपल्या सुदर्शन चक्राने त्यांनी मगरीचा जो आहे तर तो मगरीला मारले आणि गजेंद्र हत्तीला त्यातून मुक्त केले. तसंच आपण बघतो की कुब्जा ही कुरूप होती, पण भगवंताची कृपा प्राप्त होऊन तिला एक सौंदर्य प्राप्त झालं. आणि आपण कृष्णलीलेमध्ये बघतो की सुदामा जो आहे, सुदामा कशा प्रकारे भक्ती मार्ग मध्ये आपण क्षणभरात जो आहे तर तो जीवनाची परिपूर्णता प्राप्त होते. जसं सुदामानी हा जो आहे तो निर्धन होता, पण भगवंताप्रती त्याचे जे प्रेम होते त्या प्रेमामुळे त्याचं भौतिक ऐश्वर्य आणि आध्यात्मिक जीवन जे आहे त्याच्यामध्ये ते परिपूर्णता प्राप्त झाली.
तसंच आपण बघतो की विदूर जे आहे तर ते विदूर यांचा जन्म जो आहे तर तो उच्च कुळात झाला नव्हता. ते एक दासीपुत्र होते. तरी सुद्धा भगवंत ज्या वेळेला शांतिदूत म्हणून दुर्योधनाकडे गेले त्यावेळेला त्यांनी दुर्योधनाचं जे ऐश्वर आहे आणि दुर्योधनाचं त्यांनी वेगवेगळे पदार्थ केलेले जे होते त्या पदार्थ न स्वीकारता ते विदुराकडे गेले आणि विदुरांच्या घरी त्यांनी जे आहे तर ते साधे भोजन त्यांनी केले. कारण प्रती त्यांना एक प्रेम होते. तसा आपण बघतो की भक्ती हे जे आहे भक्ती मध्ये परिपूर्णता प्राप्त करण्यासाठी उच्च कुळामध्ये नीच छोट्या कुळामध्ये जरी जन्म घेतला पण भगवंताप्रती त्याची आसक्ती असेल तर परिपूर्णता हे प्राप्त होऊ शकते, जसं विदुरांना प्राप्त झाली. भक्ती योगामध्ये जे आहे भगवान श्रीकृष्ण आपल्या सेवे भावनेने प्रसन्न होतात आणि ते उच्च कुळ, जन्म, अवस्था, लिंग, विद्वत्ता, बुद्धी, संपत्ती यांनी ते प्रभावित होत नाही. ते केवळ प्रभावित होता कशाने? भक्ती योगाने. तर काही जण म्हणाल की भक्ती जी आहे तर ते कोणत्या वेळी आणि ठिकाणी कोणत्या परिस्थितीमध्ये केली जाऊ शकते. जसं प्रल्हाद आहे, प्रल्हादाने आपल्या मातेच्या गर्भात नारद मुनीकडून उपदेश प्राप्त केला आणि आपले जीवन जे आहे तर ते परिपूर्ण केले. जसं जन्माआधीच भक्तियोग त्यांचा प्रारंभ झाला आणि दुसरी कुठली योग पद्धती जी आहे ती आईच्या गर्भात भक्ती किंवा काही सुरू करू शकत नाही. आपण अगदी मृत्यूशय्येवर पडलो असता प्रेम किंवा कृतज्ञतापूर्वक भगवंताचे स्मरण करून भक्तियोग प्राप्त करू शकतो. जसं अजामिळाचं उदाहरण येतं की अजामिळ हा जो आहे तर तो त्याने सुरुवातीला आपल्या जीवनाच्या सुरुवातीला भक्तिमय कार्य केले होते, पण मधल्या काळामध्ये तो एका वैश्येच्या संपर्कात येऊन त्याने सर्व प्रकारची पापे त्याने केली आणि शेवटी त्याच्या काही सत्कर्मामुळे त्याच्या मुलाचं नाव जे आहे तर ते नारायण ठेवलं गेलं आणि तो त्या नारायण नामाप्रती आणि नारायणाप्रती इतका आसक्त झाला की त्याचे जेवढे पाप आहे ते पाप नारायण नारायण नाव घेऊन त्याचे नष्ट झाले. आणि ज्या वेळेला तो शेवटी मृत्यूशय्येवरती पडलेला होता त्यावेळेला तिथे यमदूत येतात, पण ते यमदूत जे आहे विष्णुदूताद्वारे त्यांना पळवण्यात येते आणि अशा प्रकारे मृत्यूशय्येवर सुद्धा भगवंताचं नाव घेतल्यामुळं अजामिळ जो आहे अजामिळ याला मृत्यूपासून सुटका होते. आपण बघतो की ध्यानयोग जो आहे ध्यानयोग करण्यासाठी साधकाला एका पवित्र स्थळी, एकांत स्थळी आणि एक कुश गवत जे आहे त्या कुश गवताचं आसन करावं लागतं आणि ध्यान केंद्रित करून बसावं लागतं. आपले शरीर, मान, पाठ, डोकं हे जे आहे तर ते सरळ ठेवून नाकाच्या अग्रभागावरती ध्यान करावं लागते. असे करताना त्याचे मन नियंत्रित आणि भयरहित असले पाहिजे. पण आपण बघतो की सध्याच्या काळामध्ये, धावपळीच्या काळामध्ये, शहरी जीवनामध्ये असे ध्यान करणं शक्य आहे का? नाही, शक्य नाही. दुसरीकडे आपण कोणत्याही परिस्थितीत आनंदपूर्ण भक्ती योगाचे पालन हे जे आहे तर ते आनंदपूर्ण करू शकतो. अशा धावपळीच्या याच्यामध्ये सुद्धा आपण जे आहे सकाळी भगवंताची मंगल आरती करू शकतो आणि जे काय आपण भगवंतांना भोग दाखवू शकतो.
नाम स्मरण करू शकतो, भगवंताचा जप करू शकतो, पण ध्यानयोग जे आहे ते करणं ह्या याच्यामध्ये फार धावपळीच्या जीवनामध्ये फार कठीण आहे. भक्ती ही जी आहे तर ती कसं आहे, सर्वोच्च आहे. जसं भगवान योगेश्वर अर्थात सर्व योगांचे स्वामी आहे. भगवंतांना योगेश्वर म्हणले जाते, जे की सर्व योगांचे जे आहे ते स्वामी आहे. सृष्टीच्या आरंभी त्यांनी वेदांचे ज्ञान जे आहे तर ते प्रथम ब्रह्मदेवांना दिले होते आणि श्रीकृष्णांनी ही योग पद्धती दिली होती. तर भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगता की सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज, की तू सर्व धर्मांचा जे आहे धर्माचा त्याग करून केवळ मला शरण आहे, माझी भक्ती कर, मग मी तुला सर्व पापापासून जे आहे मुक्त करेल आणि भयरहित करेल. आपण बघतो की श्रीकृष्णाने कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर अर्जुनाला भगवद्गीतेचं ज्ञान दिलं. त्यावेळी अर्जुन हा काही संन्यासी नव्हता, तो एक गृहस्थ होता. त्याला पत्नी पुत्र होते आणि तो एक क्षत्रिय होता. श्रीकृष्णांनी हे ज्ञान देण्यासाठी अर्जुनाला का निवडले? कारण तो हा जो आहे अर्जुन, तो त्यांचा परम मित्र होता आणि भक्त पण होता. अर्जुन युद्ध सोडून वनात जाण्याची इच्छा करत होता, पण श्रीकृष्णांनी त्यांना भक्तीच्या दिव्य चेतनेमध्ये स्थित करून आपल्या कर्तव्याचे पालन करणं किती महत्वाचं आहे हे त्यांना पटवून दिलं. आपण बघतो की आताच्या युगामध्ये शत्रूपासून जे आहे रक्षण प्राप्त करण्यासाठी प्रत्येक राष्ट्र जे आहे तर ते आपले सैन्य आणि इतर सुरक्षा व्यवस्था यावरती कितीतरी पटीने खर्च जो आहे तर तो त्यावरती करता आणि ते शस्त्र जे आहे तर ते शस्त्रांना सुद्धा एक लिमिटेड वेळेपर्यंत ते चालतंय आणि त्याची सुद्धा एक्सपायरी असते, नंतर ते निकामी होतं. त्याचप्रमाणे आध्यात्मिक समाजामध्ये ज्याप्रमाणे जसं एक राष्ट्रच्या सुरक्षेसाठी सैन्याची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे अध्यात्म ह्या समाजामध्ये योग्य प्रकारे चालवण्यासाठी आध्यात्मिक सैनिकांची ही आवश्यकता असते, जे की आपल्या अनियंत्रित मनापासून आणि आंतरिक शत्रूंशी युद्ध करू शकेल. हे लोक दैनिक जीवन जे आहे विशेषतः मृत्यूवेळी भगवान श्रीकृष्णाचे स्मरण करण्यात आपली मदत करतात. भक्तियोग जे आहे, भक्तियोग हे जे आहे तर ते दोन लाभ आहेत त्याच्यामध्ये. ते आपल्याला वर्तमान जे आपले वाईट कर्म आहे त्यांना जसं नष्ट करतात आणि मागील कोट्यावधी जन्मामध्ये संचित जे कर्मफळ आहे भंडार त्याला सुद्धा भस्मसात करतात. जसं की लोखंडाची सळी अग्नीमध्ये धरल्यानंतर ती सळई जी आहे तर तिला एक अग्नीचे जे गुण आहेत ते प्राप्त होतात, ती स्वतः अग्नीप्रमाणे कार्य करू लागते. त्याचप्रमाणे भक्ती जी आहे तर ते आपल्या दैनिक कार्यांना पवित्र करून दिव्य बनवून आपल्या सर्व जे कर्मफळ आहे त्यांना देखील नष्ट करते. एक सैनिक जसं युद्धामध्ये आपल्या शत्रूंना समाप्त करतो तेव्हा सरकार जे आहे त्याचा सत्कार करतात, पण तोच सैनिक
ज्या वेळेला घरी सुट्टीवरती येतो आणि आपापसामध्ये कोणा मित्राशी त्याचं भांडण झालं आणि तो त्या मित्राला संपवतो, त्यावेळेला त्या सैनिकाला जे आहे तर ते फाशीची ही शिक्षा होऊ शकते. कारण मग आपण म्हणू की त्यांनी युद्धावरती बऱ्याच सैन्यांना मारलं तर त्याला पारितोषिक दिलं. कारण ते एक ऑर्डर होती वरती, ती एक ऑर्डर. जसं भगवंत जे आहे आपल्याला भगवंताच्या मार्गदर्शनाखाली किंवा गुरु जे आहे गुरुच्या मार्गदर्शनाखाली आपण ज्या वेळेला कार्य करतो त्यावेळेला ते कार्य जे आहे तर ते आपल्यासाठी महत्त्वपूर्ण असतं. जसं प्रभुपाद म्हणतात की तुम्हाला जे आहे तर काही नियम जे आहे तर ते पाळल्यानंतर तुम्ही जे आहे मानव स्तरावरती तुम्ही येता, नाहीतर तुम्ही मानव स्तरावरती सुद्धा नाहीये. जसं आहार निद्रा भय मैथून इति पशुभी समान. जसं पशु जे आहे पशु सुद्धा आहार निद्रा भय आणि मैथून यांच्यामध्ये लागले असतात. पण मानव जीवन जे आहे मानव जीवनचा मग लाभ काय आहे? मानव जीवन जे आहे याच्यामध्ये आपण डिस्क्रिमिनेशन म्हणजे आपण एक निवड करू शकतो की काय चांगलं आहे आणि त्याचे परिणाम ते स्वीकारल्यानंतर त्याचा परिणाम काय होईल हे मानव जीवनामध्ये आपल्याला लक्षात येते. तेच पशु योनीमध्ये किंवा पशु योनीमध्ये हे आपण करू शकत नाही. पशु योनीमध्ये आपण तपस्या करू शकत नाही. पण मानव जीवनामध्ये आपण जे आहे तर ते तपस्या करू शकतो, आपण डिस्क्रिमिनेशन करू शकतो. त्याचमुळे आपण जे आहे तर ते हे जे 84 लाख योनीमध्ये हा जो मनुष्य जन्म जे आहे तर ते सर्वश्रेष्ठ असा समजला जातो. जसं बँकेमध्ये जे आहे बँकेमध्ये दररोज लाखो रुपयांचं देवाणघेवाण जे आहे तर ते होत असते. परंतु त्याचा कोणताही निजी लाभ जो आहे तर तो बँकेमध्ये काम करणाऱ्या लोकांना त्याचा होत नाही. ते पैसे त्यांना काही वापरायला तसं काही मिळतं का? नाही. त्याचप्रमाणे आपण स्वतःला भगवंताच्या संपत्तीचे भोगता न समजता भगवंताच्या सेवेत नियुक्त राहिल्यास तर आपल्याला या जगातील कर्मफळ जे आहे त्याच्यापासून आपण मुक्त होऊ शकतो. भोक्तारम यज्ञ तपसा सर्व लोक महेश्वरम. भगवंत कसं आहे? सर्व गोष्टींचे भोक्ता जे आहे तर ते भगवंत आहे. असं जर आपण मानलं तरच आपण जे आहे तर ते सुखी राहू शकतो या जगतामध्ये. पण जर आपण प्रत्येक गोष्टीचा इथं आनंद घेण्याचा प्रयत्न केला तर आपण काही सुखी किंवा आनंदी राहू शकणार नाही. कारण आपण हे सर्व आनंद जे आहे तर ते शरीराला देतोय. आपल्या आत्मा जो आहे आपल्या आत्माप्रती आपण काही कार्य नाही करत आहे. तर भौतिक सुख जे आहे ते भौतिक सुख हे जे आहे तर ते दोन प्रकारे आहे. व्यक्तिगत सुख म्हणजे व्यक्ती आपल्या 5 इंद्रिय जे आहे जसं काही बघणे, शब्द, काही ऐकणे, कशाचा रसचा अनुभव घेणे, गंध घेणे आणि स्पर्श हे जे आहे याद्वारे आपण जे आहे तर ते सुख शोधत असतो. पण विस्तारित सुख म्हणजे जे व्यक्ती आपल्या कुटुंबीय मित्र समाज इत्यादी बरोबर भोगतो, परंतु यामध्ये देखील स्वतःला तो केंद्रस्थानी समजतो. भगवंत हे जे आहे तर ते केंद्रस्थानी असायला पाहिजे. पण ज्या वेळेला तो स्वतःच्या आनंदाचा विचार करतो त्यावेळेला तो आपल्या स्वतःला केंद्रस्थानी ठेवतो. सामान्यतः जे आहे विस्तारित सुखासाठी छोटी मोठी व्यक्तिगत सुखांचा जे आहे त्याग करतो. एक सैनिक जे आहे आपल्या देशासाठी
आपलं प्राण जे आहे तर ते समर्पित करतो. घरातील कर्ता पुरुष जो आहे तो आपल्या कुटुंबासाठी कठोर परिश्रम करतो आणि आपल्या कुटुंबाला जे आहे तर ते सर्वस्व प्राप्त करण्याचा सर्वस्व देण्याचा जे आहे तर ते प्रयत्न करतो. परंतु या जगात जे आहे अनिश्चितता जी आहे आपल्या व्यक्तिगत तसेच विस्तारित सुखाला सीमित बनवते आणि आपल्या हृदयातील असीमित प्रेम जे आहे ते प्राप्त करण्याची, प्रेम देण्याची लालसा आहे. परंतु या जगात प्राप्त होणारे जे प्रेम आहे ते ते प्रेम कसं आहे तर ते सीमित प्रेम आहे. एक लिमिटेशन आहे त्याला. पण असे लिमिटेशन मध्ये जे आहे अमर्याद सुखाचा त्याला अनुभव कधी होईल, ज्या वेळेला आपल्या हृदयातील जे आहे अगाध प्रेम भक्ती भावनेद्वारा भगवंताच्या प्रसन्नते खातर ज्या वेळेला ते कार्य करू लागतो त्या वेळेला हे जे आहे प्रेम त्याला प्राप्त होईल. असीमित प्रेम त्याला प्राप्त होईल आणि असीमित मधुर आनंदाचा तो अनुभव जे आहे तर ते करू शकतो. ज्या वेळेला आपण भगवंतावरती प्रेम करू लागतो त्या वेळेला आपोआपच आपण सर्वांप्रती जे आहे योग्य प्रकारे त्यांची सेवा करू शकतो किंवा त्यांना प्रेम अर्पण करू शकतो. श्रीकृष्ण जे आहे तर ते प्रत्येक वस्तूंचे स्रोत आहे. त्यांच्याप्रती आपल्या हृदयात प्रेम निर्माण झाल्यास ते प्रेम या जगाप्रती जे आहे करुणा, दया यांच्या रूपाने वाहू लागते. हे प्रेम जसं आपलं जे सुप्त कृष्ण प्रेम आहे तर ते सुप्त कृष्ण प्रेम जे आहे प्रत्येकाने जागृत केले पाहिजे. यासाठी आपण आपल्या हृदयातले जे अनर्थ आहे ते पूर्ण जे अनर्थ आहे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे जे आहे तर त्यांना दूर ठेवले पाहिजे. जसं आरशावरील धूळ काढून टाकल्यावर आपलं जे आपण आरशामध्ये आपला चेहरा जो आहे तर स्पष्ट बघू शकतो त्याप्रमाणेच आपल्या भक्ती योगाद्वारे आपल्या हृदयातील हृदय स्वच्छ केल्यानंतर आपण आत्मस्वरूप जे आहे आपलं ज्ञान प्राप्त होते आणि भगवत साक्षात्कार जे आहे तर ते होऊ शकतो. जसं आपण एखाद्या झाडाला, जसं आंब्याचं झाड आहे, आंब्याच्या झाडाला आपण नियमित पाणी जर घालत राहू तर ते एक दिवस जे आहे तर त्याला फळ लागते. आणि त्याचप्रमाणे साधना भक्ती जे आहे ते एक विशुद्ध कृष्ण प्रेम आहे आणि त्याचे मधुर फळ जे आहे तर ते आपल्याला भगवंताची भक्ती केल्यानंतर किंवा भगवंतांना प्रसन्न केल्यानंतरच जे आहे तर ते प्राप्त होऊ शकते. तर आपण इथे थांबूया. हरे कृष्ण.